7 फुटावरील आपली लागण सध्या रासायनिक खताचा डोस टाकून घेतलेला आहे आणि आता भरणीचं काम ह्याच्यामध्ये चालू केलं आहे. आता 7 फुटामध्ये भरणी करताना दोन्ही बाजूने माती लावावी लागते. आता हा 10 फुटाचा पट्टा आहे, कारण इथं आम्ही चालायसाठी ठेवला आहे, पण तुम्हाला माहितीसाठी मी ह्याच्यामध्ये समजून सांगतो. 7 फुटाच्या ह्याच्यामध्ये रोटावेटर चालवताना असं दोन्ही बाजून चालवतो. आता हा एका बाजूनं चालवला आहे, आता परत ट्रॅक्टर त्या बाजूने येईल आणि परत मधनं माती उडवावी लागते. मधनं माती परत उडवल्यावर बेड कशा पद्धतीने तयार होते आता तुम्हाला सांगतो. म्हणजे एकदा ह्या बाजूनं रोटावेटर चालवायचा, नंतर परत ह्या बाजूनं रोटावेटर चालवायचा, म्हणजे दोन्ही बाजूनं माती अर्धी अर्धी उडवून घ्यायची. आता हे बघा, हे मधनं परत रेझर घातलाय आपण आणि 980 RPM मध्ये आपला कुबोटा चालवलाय. किती सुंदर पद्धतीनं माती लागल्या, बेड किती भारी तयार झालाय तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकताय. हे बघा, आणि आता ड्रिपची लाईन आपली हिथं बसू शकते. ड्रिपची लाईन इथं बसली की पाणी ऊसाच्या बरोबर बुडक्यामध्ये जाणार आहे. अशा पद्धतीनं 7 फुटीमध्ये भरणीचं नियोजन करावं लागतं. म्हणजे एकदा ह्या बाजूने ट्रॅक्टर चालवायचा, अर्धी पाती रोटावेटरची काढून इकडे माती जात्या, नंतर परत अर्धी पाती काढलेली असते ती इकडे माती टाकायची आणि परत सेंटरमधनं एकदा ट्रॅक्टर चालवायचा. अशा पद्धतीने केलं तर माती ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने लागलेली दिसेल. परत ट्रॅक्टर यालाय थोडक्यात आणि दाखवतो. मित्रांनो, हा 10 फुटाचा पट्टा आहे, पण दाखवायसाठी तुम्हाला फक्त हे करायला लागलोय. 7 फुटामध्ये पण अशीच माती लावली. 10 फुटाचा पट्टा का केलाय, मध्ये आधी आपल्याला चालायला यावं, फिरता यावं, शेतकऱ्यांना प्लॉट पाहता यावं म्हणून. आता ह्याच्यामध्ये बघा, दुसऱ्या बाजूला आपण माती लावताना रोटावेटरची अर्धी पाती काढलेली आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने काम पूर्ण करावं लागतंय आणि नंतर परत मधनं एकदा चालवून माती उडवावी लागते. आता 10 फुटात काय उडणार नाही, 7 फुटामध्ये अशा पद्धतीने करावं लागतं.